बसवराज पाटील साहेबांचं आणि शरण पाटील साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज इतक्या रात्री 11 वाजता 10,000 शेतकरी AIचं तंत्रज्ञान आपल्या जीवनात स्वीकारण्याकरता या ठिकाणी हजर आहेत आणि हे AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वीकारलं तर जे काही शेतकऱ्यावर कधी कधी रोगाचे प्रादुर्भाव होतात, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कीड येते, शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्ना ऊसावर कीड येतं किंवा ज्या आपण पीक पाणी करतो त्यावर अडचणी तयार होतात, हवामानाचे त्या ठिकाणी बदल कसे असतील, म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यावर येणाऱ्या जे दुष्काळी परिस्थिती आहे किंवा अडचणी आहे किंवा अवकाळी पाऊस आहे यामधनं शेतकरी जो भरडला जातो त्या शेतकऱ्याला अलर्ट करणे आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन विकसित योजना आणून शेतकऱ्यांना दुपटीने उत्पन्न त्यांचं होणे, दाम दुप्पट उत्पन्न मिळणे आणि शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे याकरता हे जे आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आणलं गेलं हे खूपच अभिनंदनीय आहे. AI तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांनी आज स्वीकारलं हे महाराष्ट्राचं GDP वाढवणार आहे. AI तंत्रज्ञान जे आज स्वीकारलं ते शेतकऱ्यांना प्रचंड मजबूत करणार आहे, शेतकऱ्यावर अवकाळी संकट थांबवणार आहे आणि या AI तंत्रज्ञानाने विकसित देशाचा जो संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, त्या संकल्पाला साजेचं काम माननीय बसवराजजी आणि शरण पाटलांनी केलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता इतक्या उशिरा कार्यक्रमाला आलो आहे. मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की हे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पुढे नेलं पाहिजे, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या तंत्रज्ञानाला समोर नेण्याकरता 13,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि पुढे हे तंत्रज्ञान जर शेतीमध्ये विकसित झालं तर हा महाराष्ट्र समृद्ध सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.